पूर्ण वंशावळ असते यांच्याकडे आपली. अच्छा, तुमच्याकडे पूर्ण वंशावळ असते. तुम्ही कशात लिहून ठेवता तरी? दाखवा डायरी जरा. काय म्हणतात यांना, तुम्हाला काय म्हणतात? हेळवी. आता जरा दाखवाल काय एखादं उदाहरण वगैरे काय तुमच्या? आमची वंशावळ दाखवा. या इथे बसा. हेळवी समाज हा पिढ्यानपिढ्या वंशावळी आणि ऐतिहासिक नोंदी जतन करणारा पारंपरिक समाज आहे. त्यांना चालता बोलता विश्वकोश म्हटले जाते, कारण त्यांच्याकडे 700 ते 800 वर्षापर्यंतची अचूक माहिती असते. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या परिसरात त्यांची परंपरा विशेषतः आढळते. प्रकाश भाऊसो चौगले. प्रकाशांना जयश्री अक्काचं दीपकांना आणि प्रदीपना. दीपकांना इकडे ज्योती अक्काचं पोटी म्हणजे दिया काय, आणि प्रदीपनाचं पोटी सानवी. प्रकाश अण्णाच्या पुढचं आधीच सांगा की. काय ते नाव आहे लांबडा हे रत्नापूर काय यशवंतरावचं हे कृष्णाथांना इकडं म्हणलं तर महादेवराव, इकडं दादू गोविंदराव, असं 4 उडका आहे तुमचं. होय होय. कुळी जाधव कुळी यांच्या इकडे देव म्हणलं तर इकडं शिगणापूर महादेव कोळसा म्हणजे इकडे तुळजापूर अंबाभवानी देवी. तुमचं मूळ गादी मूळ ठिकाण म्हणलं त्यावेळेला शंभूला कोण लागतंय म्हणलं तर कीर्ती इकडे आमच्या पुढं शंभूच्या पोली कोण आहे कृष्णातरावला इकडं म्हणलं तर 2 बुडका पुतली तुमच्यात संभाजीराव इकडे राणोजी. तुमचं म्हणलं तर संभाजीरावचं बुडका संभाजीरावला यशवंतराव. मी ही नोंद कुठपर्यंत ठेवता? कुठपासून कुठपर्यंत, कधीपासून आहे तुमच्याकडे अंदाजे? साधारण 1432 पासून आहे. 1432 पासून तुमच्याकडे नोंद आहे. ते आज तागायत आहे तुम्ही, म्हणजे ते आजपर्यंत ती नोंद आहे. तुम्ही कुठून आलात? आपलं मायाका चिंचणी. कुठं आलं ते? रायबा तालुका बेळगाव जिल्हा. बेळगाव जिल्हा. तुमची मुलं आहेत ते करतील का हे काम? नाही दादा, मग ही शेवटची पिढी असेल म्हणायचं. आमचं शेवट पिढी. मग आमच्या नोंदी आता फक्त तुमच्याकडेच मिळतील. त्यानंतर मग ती मुलं मुला काय आता शिकते कसं आता शाळा शिकतात, कुणाला बिझनेस म्हणतात. कशाला जोडी घालव म्हणतात पोरं. आता आमच्याच पोरं कशाला जोडी घालायचं, त्यांच्याकडे कशाला मागायचं पोरं. बर 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 कळलं दादा? बरोबर बरोबर. आमची पिढी असं परत येतो आम्ही. बरोबर बरोबर. गेला चला सापडा तिकडे गेला आम्ही पण तिथंच. होय 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 बरोबर बरोबर बरोबर. हा समाज भटके जीवन जगत नंदी बैल आणि बैलगाडी सोबत फिरून कुळ, गोत्र व स्थलांतराचा इतिहास सांगतात. मोडी लिपी वाचणारा, लिहिणारा हा एक महत्वाचा समाज मानला जातो. हेळवी समाज लिंगायत धर्मी असून बैलपूजा व धार्मिक परंपरा जपतो. आजही काही लोक हा मौल्यवान ऐतिहासिक वारसा टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. बरं, आज ही आमची मंडळी निघाली आहेत आदमापूर बाळू मामाच्याकडे. आणि मुलांना आपण कुठे चाललोय सांगा बरं? बाळू मामाला चाललोय ना. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आहोत वडणगे गावात आणि आता वडणगे गावातून आपण चाललोय आदमापूरला. 45 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बाळूमामाच्या मंदिराकडे. तर आज आपल्यासोबत ही मंडळी आहेत आणि ही सानू आणि दिया. हाय करा. हाय, आवाज नाही येत तुमचा. हाय मित्रांनो, हे वडणगे गाव कोल्हापुरातून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून आपल्याला बाळूमामाच्या दर्शनाला जायचं आहे. बाळूमामाच्या नावानं माझं नाव दिया दीपक चौगले. माझं नाव सानवी प्रदीप चौगले. आम्ही बाळू मामाला चाललोय. हो, आणि इथे फोटो कोणाचा आहे? वा रे वा, सुंदर फोटो. मित्रांनो, आपण या अगोदर हेळवी यांना पाहिलं. जो हेळवी ती आपल्या घराण्याची नोंद ठेवतो. जवळजवळ 1432 सालापासून तो नोंदी ठेवतोय असं त्यांनी सांगितलं. मित्रांनो, ही जी जमात आहे, ही जी पिढी आहे त्यांची, ती शेवटची असावी. कारण की आता त्यांनी सांगितलं की आमची मुलं हे काम करणार नाहीत. मग हे काम कोण करणार? मित्रांनो, यांच्यामुळे आपल्याला पूर्वी माहीत पडायचं आपली वंशावळ कोण आहे, आपले आजोबा खापर पंजोबा कोण आहेत. तर ही पिढी आता नाहीशी होणार आहे. तर याची खंत आहे मित्रांनो. ही पंचगंगा नदी आणि हा छत्रपती शिवाजी महाराज पूल
आज थोडी गर्दी दिसते. रविवार असल्यामुळे आज वाहनांची थोडी गर्दी आहे. मित्रांनो, आपण आता कळंबा गारगोटी रोड यावरनं चाललेलो आहोत आणि या रोडवरून जाताना भन्नाटवाडी आणि सोंगाड्या हे 2 हॉटेल अतिशय सुंदर आहेत. त्या हॉटेलची जी सजावट आहे अतिशय सुंदर आहे, ती येताना आपल्याला पाहायची आहे. बाळूमामा मंदिराकडे जाताना वाटेत भन्नाटवाडी, सोंगाड्या आणि चावडी अशा जुन्या ग्रामीण परंपरा जपणारी वैशिष्ट्यपूर्ण सजावट केलेली हॉटेल्स पाहण्यासारखी आहेत. मित्रांनो, हे ठिक्कुर्ली गाव आहे आणि इकडची बर्फी प्रसिद्ध आहे. बिद्रे गावात आलोय. आणि पार्किंगला गाडी लावायची आहे. आपण आदमापूरला पोहोचलेलो आहोत. कोल्हापुरातून 1 तासाचा प्रवास आपण इथपर्यंत केलेला आहे. 11 वाजता निघालो तर आता 12 सव्वा 12 झाले आणि इथपर्यंत यायला 1 तास लागतोच. मित्रांनो, पार्किंग फुल आहे. आज रविवार आहे आणि आज गर्दी असणार आहे. नाडी बांधे ते म्हणले मला वडा पाहिजे. हा मामा आपल्याला भंडारा मुंबईचे पाहुणे आहेत, जाईपर्यंत राहिलं पाहिजे. असा ओमचा टिळा लावतात मित्रांनो. आणि हा अष्टगंध आहे मित्रांनो. टिळा लावला आहे आणि मामाचा गजर करत आता आपण पुढे जाऊया. ही पहिली पार्किंग आहे. इथून पुढे सुद्धा पार्किंग आहेत. कुठून आलात? अप्पाजीवाडी कुर्ले. अच्छा. रस्त्यातून जाताना बाळूमामांसारखा पेहराव असलेले एक बाबा दिसले आणि क्षणभर असे वाटले की जणू बाळूमामांचा साक्षात्कार झाला की काय. रस्त्यालगत अनेक हॉटेल्स तसेच भाड्याने उपलब्ध असलेल्या खोल्या सहज पाहायला मिळतात. मित्रांनो, इथून आल्यावर इथे आत जायचं आहे. समोर कमान दिसतंय. हे हॉटेल भंडारा आहे. त्याच्याच बाजूने आतमध्ये इथे सुद्धा पार्किंग आहे मित्रांनो. मंदिराच्या बरोबर समोरच तिकडं पहिली पार्किंग, ही दुसरी पार्किंग आहे. बाळूमामांच्या मंदिराला 2 प्रवेशद्वारे आहेत. पैकी या दरवाजातून पूर्ण दर्शन मिळते आणि पुढच्या दरवाजातून फक्त मुखदर्शन मिळते. परंतु दोन्ही दर्शनासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागतात. काठी आहे. हे घोंगडं. इथं घोंगडं आहे बरं मित्रांनो. बाळूमामांचा पेहराव घोंगडं आणि काठी असायची, ती सुद्धा इथं विकत ठेवलेली आहे यांनी. कितीला आहे ती काठी? 150 रुपयाला. आणि घोंगडं ते 100 रुपयाला. हे काय हो? अच्छा, हे धूप. किती प्रकारचे धूप आहेत? 12 प्रकारचे धूप आहेत इथे.
ही काठी आहे, ते घोंगडं आहे, तिथं धूप आहेत. बाळूमामाच्या पेहराव्यात घोंगडी आणि काठी असते. या पेहरावाची भरपूर दुकाने येथे आहेत. इथे चप्पल स्टँड आहे. इथं चपला काढून आपल्याला पुढे जायचं आहे. बाळूमामा बुंदी लाड. ही इमारत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लावण्याच्या उद्देशाने बांधलेली आहे आणि पुढच्या इमारतीत बाळूमामांचा भंडारा असतो. मित्रांनो, इथे आल्यावर आपल्या डाव्या बाजूने मुख दर्शन होतं आणि इथून मेन दर्शन होतं. तर आपण आता इथून जाऊया. हा दर्शन मार्ग आहे. पेढे दिलेत मित्रांनो आणि आपल्या बाजूला मित्रांनो, बाळूमामा देखील असे पेहराव करायचे. बाळूमामांसारखे पेहराव करणारे हे गृहस्थ आपल्या बाजूला आहेत. अगोदर ते गृहस्थ तिथे भेटले आणि हे दुसरे गृहस्थ. आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे आणि आपल्याला 1 ते 2 तास लागू शकतात. आणि मित्रांनो, फार लांबून लोक आलेली आहेत. म्हातारी कोतारी इथे ते पूर्ण उभे आहेत. जवळजवळ 1 दिवस अगोदर आलेले आहेत. पण वरून लाईन येते गर्दीच्या वेळेस. मित्रांनो, आपण तिथं बाहेर होतो आणि तिथून असं वर गेलो. वर जाऊन ती लाईन लावून इथं आलेलो आहे आणि इथून आता पुढे जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, त्यामुळे इथून बाहेर आलो आहेत आपण आणि इथून शूट घेतो आहे. संपूर्ण संगमरवरामध्ये हे मंदिर आहे आणि ही जी लाईन आहे ती फक्त मुखदर्शनसाठी आहे. भंडारा लावायचा आहे. बाळूमामांचे मंदिर संपूर्ण संगमरवरी दगडातले आहे. अप्रतिम नक्षीकाम या मंदिरावर साकारलेले आहे. मित्रांनो, आपण तिथे आत गेलो आणि आत तिथून लाईन लावून इथं खाली आलो. इथून मग ह्या पडद्याच्या मागून असं जात खाली तिकडे गेलो आणि तिथून मंदिराच्या आत गेलो. मंदिराच्या आवारात भला मोठा सभा मंडप आहे. मित्रांनो, महाप्रसादाची वेळ सकाळी 11 ते 3 आणि रात्री 8 ते 10 असते. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. आपण मागच्या बाजूने मंदिरात एंट्री घेतली आणि मोठी रांग लावून जवळून दर्शन घेतले. हे काय करताय तुम्ही, सांगाल का काय करताय? इथं पैसे लिटर असतात ते चिकटले की पूर्ण म्हणजे इथले खरं होते. काय इच्छा असेल ती पूर्ण होते. आणि मित्रांनो, हे असे इथे हे कॉईन चिटकला, हा एक कॉईन आहे आणि ते प्रयत्न करतायत
तुमचा इथं कोणाकोणाचं कॉईन? अच्छा, हे पैसे यांचे, हे कोणाचे आहे? तुमचे आहे का? अच्छा. आणि मित्रांनो इथे सर्वीकडे हे प्रयत्न करत आहेत की आपली इच्छा पूर्ण व्हावी आणि आपला कॉईन चिटकला जावा. आणि समोर तो भंडारा आहे, तो भंडारा घेऊन तो कॉईन चिटकवत आहे तिथे. त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण जर होणार असेल तर तो कॉईन चिटकून राहतो, अन्यथा तो त्या दानपेटीमध्ये जातो. आणि हे सगळे प्रयत्न करत आहेत. तुमचा कॉईन चिटकला का? बरं, प्रयत्न चालू आहे. बरं बरं. आणि प्रयत्न करत आहेत. आणि मित्रांनो काही जणांचे कॉईन इथे चिकटलेला आहे. हे बाबासुद्धा प्रयत्न करत आहेत. भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून या भिंतीवर कॉईन चिटवण्याचा प्रयत्न करतात. येथे अन्नदान केले जाते. भाविक मोठ्या श्रद्धेने इथे अन्नदान करतात. बाळूमामांचं दर्शन इथून होत आहे मित्रांनो. येथे उभे राहूनही बाळूमामांचे अंदुकसे दर्शन होते. काही भाविक नवीन गाडी बाळूमामांच्या दर्शनासाठी घेऊन येतात. मित्रांनो बाळूमामा धनगर समाजातील थोर संत आहेत आणि त्यांना शिवशंकराचे अवतार मानले आहे. मित्रांनो रामकृष्ण हरी हा बाळूमामांचा जप इथे जपला जातो आणि माणूस म्हणून जगा हा उपदेश त्यांनी सर्वांना दिलेला आहे. बाळूमामांचा जन्म 1892 साली झाला आणि कर्नाटक येथील बेळगाव गावातील अक्कोळ या गावी झाला. बाळूमामांवर श्रद्धा करणारे श्रद्धाळू मोठ्या संख्येने रविवारी आणि अमावस्येच्या दिवशी येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या ट्रस्टींनी भाविकांसाठी डॉक्टरांची सुविधा देखील येथे उपलब्ध करून दिलेली आहे. बाळूमामांचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला आणि टिपकुर्ली गावाची प्रसिद्ध बर्फी घेण्यासाठी आम्ही टिपकुर्ली गावाच्या रस्त्यावर थांबलो. टिपकुर्लीची सुप्रसिद्ध बर्फी बघूया कसे बनवत आहेत ते. आता बर्फी बनवायला लागल्यात का तुम्ही? आता हे काय करताय तुम्ही? खवा तयार करताय. मग यात काय साखर वगैरे काय काय? साखर पुरी फुटली की साखर टाकायची. बरं बरं बरं. किती वेळ लागेल बनायला? तिला 2-2.5 तास लागते. 2-2.5 तास. ही बर्फी तयार झाली आहे का? अच्छा, कशी दिली ती बर्फी? 13 रुपये किलो, 100 रुपये पावशेर. 100 रुपये पावशेर. अच्छा.